एक वाक्य आपण सर्वांकडून नियमितपणे ऐकत असतो आणि ते म्हणजे मला व्यायाम करायला किंवा एक्सरसाइज करायला वेळच नाही. पण बघा, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण कुठूनही थोडा वेळ काढून डाएट फॉलो करायचं किंवा एक्सरसाइज करायचा प्रयत्न करतो. पण बघा, एक प्रिव्हेन्शन आपण जे म्हणतो, म्हणजे आजार होऊच नाही त्यासाठी काही काळजी आपण आधीच घेतली तर त्यातलंच मी म्हणेन एक खूप बेस्ट एक्सरसाइज आहे, ती म्हणजे वॉकिंग, म्हणजे चालणं. सो तुम्ही दररोज फक्त काही वेळ चाललात तरी सुद्धा बऱ्याच आजारांना दूर ठेवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्हाला दररोज किती चाललं पाहिजे आणि त्यामुळे शरीराला काय काय फायदे होतात. सो तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो बघा, सर्वांनाच एक गोष्ट तर माहिती आहे की आपल्याला एक्सरसाइज केलीच पाहिजे, पण वेळ नाही, त्यामुळे आपण एक्सरसाइज करतच नाही. तर बघा, चालणं किंवा वॉकिंग ही अशी एक एक्सरसाइज आहे, ती तुम्ही तुमचं काम करताना, फोनवर बोलताना, बऱ्याच अशा काही गोष्टी करता करता सुद्धा ही करू शकता. तर त्याचे बरेच फायदे सुद्धा शरीराला आहेत. खूप जणांना जिममध्ये जायला वेळ नसतो किंवा अगदी एक रेग्युलर एक्सरसाइजचं रुटीन फॉलो करायला वेळ नसतो, कारण तसं आजकाल कामही असतात. खूप जणांना ऑफिसचे टायमिंग असे असतात किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये बराच वेळ जात असतो आणि म्हणून वेळ मिळत नाही. पण बघा, जे वॉकिंग एक्सरसाइज आहे ती तुम्ही अशीही करू शकता. तर त्याचे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की काय काय फायदे आहेत. तुम्ही दररोज जर काही वेळ चाललात तर ओव्हरऑल आपल्या शरीराला किती फायदे होतात. सो पहिलं जे आहे ते म्हणजे आपले हॉर्मोन्स जे आहेत ते संतुलित राहतात. तर आजकाल महिलांना पीसीओडीचा त्रास आहे किंवा इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन इम्बॅलन्स होतात. त्यामुळे बघा, मासिक पाळीच्या समस्या आहेत किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत. तर बरेच असे जे हॉर्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स झाल्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत असतात. सो बघा, हे हॉर्मोन्स आहेत ते संतुलित ठेवण्यासाठी तुम्हाला दररोज वॉक केलं पाहिजे. त्यानंतर बाकी हॉर्मोन्सही आहेत, जसं कॉर्टिसॉल, ज्याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात. त्यानंतर सिरोटोनिन आहे, डोपामिन आहे. सिरोटोनिन आणि डोपामिन हे हॅपी हॉर्मोन्स आहेत, म्हणजे आपल्याला आनंदी ठेवतात. तर दररोज चालल्यामुळे जो स्ट्रेस हॉर्मोन आहे म्हणजे कॉर्टिसॉल आहे तो कमी होतो आणि जे चांगले हॉर्मोन आहेत, हॅपी हॉर्मोन्स आहेत, सिरोटोनिन, डोपामिन हे वाढतात. म्हणूनच ओव्हरऑल तुम्ही हेल्दी राहण्यासाठी याची मदत होते. त्यानंतर एक अजून हॉर्मोन आहे ज्याला इन्सुलिन म्हणतात. इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आजकाल बऱ्याच जणांना आहे आणि त्यामुळे महिलांमध्ये पीसीओडी हा त्रास होतो, हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास होतात. त्यानंतर डायबिटीस हा आजारी होतो. तर दररोज चालल्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि मग जे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास असतात ते कमी होतात. डायबिटीस हा आजार फ्युचरमध्ये होण्याची रिस्कही तुम्ही थांबवू शकता. तर असे हॉर्मोन्स रिलेटेड बरेच फायदे आहेत दररोज तुम्ही वॉक केलं तर. त्यानंतर बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं आणि मग डाएट करून किंवा एक्सरसाइज करूनही वजन कमी होत नाही. एक वॉकिंगचं किंवा चालण्याचं पण रुटीन फॉलो केलं तरी सुद्धा वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. बघा, दररोज चालल्यामुळे कॅलरीज तर बर्न होतातच, म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते फास्ट होतं. जे वजन आहे कमी कशामुळे होत नाही, कारण तुमचं बॉडीचं मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो असतं. पण तुम्ही जर दररोज चाललात तर मेटाबॉलिझम हळूहळू वाढतं आणि वजन लवकर कमी होण्यासाठी मदत होते. आणि मी जसं सांगितलं, चालल्यामुळे शरीराचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, हॉर्मोन्स बॅलन्स होतात आणि त्यामुळे ओव्हरऑल वजन लवकर कमी होतं. सो म्हणूनच वजन कमी करायचं असेल तर तुम्ही चाललं पाहिजे. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह होतं. म्हणजे तुम्हाला पचनाच्या रिलेटेड काहीही समस्या असतील, दररोज तुम्ही चालल्यामुळे पचन व्यवस्थित होतं. जो ब्लोटिंग, गॅसेसचा त्रास असतो तो सुद्धा कमी होतो. म्हणून नियमितपणे तुम्ही थोडा वेळ का होईना चाललं पाहिजे. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे आपले स्नायू आणि हाडं हे मजबूत होतात. सो तुम्हाला असं वाटत असेल की फक्त कॅल्शियम जास्त घेतल्यामुळे, काही सप्लिमेंट्स घेतल्यामुळेच हाडं मजबूत होतात, पण असं नाही आहे. जेव्हा तुम्ही दररोज चालता तेव्हा बोन डेन्सिटी जी आहे ते वाढते, म्हणजे हाडं जी आहेत ती स्ट्रॉंग होतात. त्यासोबतच मसल्स आहेत ते सुद्धा स्ट्रॉंग होतात. जे आपल्या बॉडीमध्ये स्टिफनेस असतो, म्हणजे कुठे ना कुठे शरीरामध्ये सतत पेन होत असतं, ते सुद्धा कमी होतं. ओव्हरऑल तुमच्या जॉईंट्समधलं पेन, हाडांमधलं पेन किंवा जे मसल्समध्ये होणारं पेन आहे ते सुद्धा कमी होतं. म्हणून दररोज चालायला सुरुवात करा. त्यानंतर जे मोठे आजार आहेत म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल वाढणं, त्यानंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल किंवा ऑस्टिओपोरोसिसचा त्रास असेल, जॉईंट्स पेन होत असतील, हार्ट रिलेटेड काही आजार असतील किंवा लंग्सचे म्हणजे फुफ्फुसाचे काही विकार असतील, तर असे सगळे विकार कमी होण्यासाठी मदत होते. जेव्हा आपण चालतो तेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो आणि ऑक्सिजन जे आहे ते सर्व अवयवांपर्यंत व्यवस्थित पोहोचतं आणि म्हणूनच जे मोठे आजार आहेत, त्याची लक्षणं आहेत, ती सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून दररोज चाललं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो फायदा होतो तो आपल्या मेंदूसाठी. सो आजकाल बऱ्याच जणांना बघा विसर पडतो, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण विसरायला लागतो. अगदी हातात घेतलेलं कामही, म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करतोय किंवा एखाद्या रूममध्ये गेलेलो आहे, तिथे काहीतरी शोधायला आपण गेलेलो आहे, आपण तेही विसरून जातो. आपण लोकांची नावं विसरून जातो, आपल्या रिलेटिव्सची, फ्रेंड्सची नावं विसरायला लागतोय. इव्हन बऱ्याच जणांना की सकाळी काय खाल्लं होतं किंवा काल काय खाल्लं होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. तर ह्याला मेमरी लॉस असं म्हणतात, म्हणजे मेमरी हळूहळू वीक व्हायला लागते. त्यानंतर बऱ्याच जणांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस नसतो,
म्हणजे एका ठिकाणी जी एकाग्रता आपण म्हणतो ना, ती कमी होते. कुठल्याही कामामध्ये एक व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्यानंतर बऱ्याच जणांना एन्झायटीचे त्रास असतात, म्हणजे सतत काही ना काही विचार, ओव्हर थिंकिंग असतं. त्यानंतर डिप्रेशनसारखं वाटत असतं. तर अशी कुठलीही लक्षणं असतील तर तीसुद्धा कमी होतील. म्हणजे तुमची मेमरी इम्प्रूव्ह होईल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल, एन्झायटीचे त्रास कमी होतील. तर दररोज वॉक केल्यामुळे हे सुद्धा फायदे होतात. सो आता तुम्ही म्हणाल की दररोज किती चाललं पाहिजे, तर तुम्ही 35 ते 40 मिनटं दररोज चाललं पाहिजे. आणि कधी चालायचं, तर एक तर तुम्ही सकाळी चाला, म्हणजे सकाळी उठल्यानंतर वॉकला जा, किंवा संध्याकाळी सुद्धा चालू शकता. बघा, आपण चांगल्या आरोग्यासाठी अर्धा पाऊण तास तरी काढू शकतो, बरोबर आहे ना. सो सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा पाऊण तास जरूर काढा आणि दररोज वॉक करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही 15 दिवस जरी दररोज चाललात तर बरेच फायदे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये दिसतील. तुमचा स्ट्रेस कमी झालेला दिसेल, तुमचं पचन आहे ते सुधारलेलं दिसेल, त्यासोबतच शरीरामध्ये ऊर्जा वाढलेली दिसेल. खूप जणांना कसं आहे की काही करायचं मन नसतं, सतत थकवा जाणवतो, तर ह्यामध्ये सुद्धा फरक जाणवेल तुम्हाला. त्यानंतर स्ट्रेस कमी झालेला सुद्धा जाणवेल. पोटावरची चरबी आहे ती कमी झालेली जाणवेल, म्हणजे थोडंफार वजन सुद्धा तुमचं कमी होईल. सो अगदी लगेच, म्हणजे 2 आठवड्यांमध्येच तुम्हाला हे फरक दिसायला लागतील. तर तुम्ही सुद्धा दररोज वॉक करायला सुरुवात करा आणि मग मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काय काय चेंजेस किंवा काय काय फरक जाणवला आहे तो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जो आहे सर्वांसोबत नक्की शेअर करा. आणि जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.